संविधानालाही फायदा होत नाही आणि शेतकऱ्याचाही निर्णय होत नाही। त्यामुळे एक विस्तृत कायदा आणण्याची गरज आहे। काल आम्ही महसूल खात्याच्या वेबसाईटवर देवस्थान इनाम जमिनीचा कायदा हा पब्लिक हिअरिंग करता, जनसुनावणी करता किंवा जनतेचे सजेशन घेण्याकरता किंवा देवस्थान इनाम जमिनीमध्ये देवस्थानाचे म्हणणं ऐकून घेण्याकरता लेखी सादर करण्याकरता काल वेबसाईटवर प्रकाशित केलेला आहे। मी आपल्या माध्यमातून या कायद्यांना कुठल्या पद्धतीने या कायद्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे किंवा या कायद्यामध्ये कुठले कलम अंतर्भूत केले पाहिजे, ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं असेल त्यांनी 1 महिन्याच्या आतमध्ये या कायद्याला सुधारणा कळवाव्यात। देवस्थानाचे हक्क बाधित राहणार आहे, कोणतेही हक्क जाणार नाही। देवस्थानचे कुठले हक्क न जाता देवस्थानाचं प्रोटेक्शन करून शेवटी कुळाचं काय, वहिवाटदाराचं काय, हाही प्रश्न त्या ठिकाणी निकाला काढायचा आहे। आणि त्यामुळे देवस्थान इनाम जमिनीच्या कायद्याला आपण आपल्या माध्यमातून सर्वांना माझी विनंती आहे की त्यांच्या सूचना काही असतील तर कळवल्या पाहिजे। ज्या काही महाराष्ट्रातनं देवस्थान इनाम जमिनीकरता सूचना येतील, सुधारणा येतील आमच्या कायद्यामध्ये, त्या सर्व आम्ही अंतर्भूत करू आणि येणाऱ्या जुलैमध्ये देवस्थान इनाम जमिनीबद्दलचा कायदा महाराष्ट्राचं सरकार या ठिकाणी सभागृहामध्ये आणेल। सभागृहात याची चर्चा होईल आणि मग अंतिम कायद्याला आम्ही त्याचा निर्णय करू। सर, देवस्थानच्या जमिनी काढून घेऊ नयेत अशी मागणी अखिल महाराष्ट्र जे मंदिर संघ आहे त्यांनी केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की देवस्थानाचा संपूर्ण जे कारभार आहे तो याच जमिनीतून येणाऱ्या महसुलावर चालतो, त्यामुळे या जमिनी हिरावून घेण्याची भीती आता ते व्यक्त करतायत। मी आपल्याला आपल्या माध्यमातून देवस्थान समितीच्या सर्व ट्रस्ट असतील, संघ असेल त्यांना आश्वस्त करतो, कुठलाही हक्क देवस्थानाचा न जाता यामध्ये जे वाद चालू आहे या वादाला निपटारा केला पाहिजे। देवस्थानचे हक्क कायम ठेवून देवस्थानचे कुठले हक्क बाधित होऊ न देता या ठिकाणी आपण हा कायदा आणलेला आहे। त्यामुळे देवस्थानचं म्हणणं काय हे आम्ही ऐकून घेऊ, वहिवाटदाराचं म्हणणं ऐकून घेऊ, कुळाचं म्हणणं ऐकून घेऊ आणि यातून मात्र शेवटचा मार्ग काढू। शेवटी कुणी या ठिकाणी घाबरून जाण्याची गरज नाही। शासन कुठल्याही देवस्थानाच्या जमिनी काढून घेणार नाही। सर, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातील गावठाणांचे सातबारे बंद करायचे तुम्ही आदेश दिलेले आहेत, नेमकं काय आदेश? राज्यामध्ये अनेक महानगरपालिकेच्या हद्दवाढ झाल्या, नगरपालिकेच्या हद्दवाढ झाल्या। जर पुण्यामध्ये 40-45 गावं पुणे महानगरपालिकेत आले, नागपूर महानगरपालिकेची हद्दवाढ झाली आहे, राज्यामधल्या नगरपालिकेच्या हद्दवाढ झाल्या। जी गावं आतमध्ये आली आहेत कॉर्पोरेशनच्या नगरपालिकेच्या आतमध्ये, त्या गावांचा सातबारा बंद करून त्यांचा प्रॉपर्टी कार्ड तयार करणे याकरता काल आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि त्यामुळं जे महानगरपालिका किंवा शहरात गेलेले लोक आहेत ते सातबारा बंद करून त्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय सरकार घेत आहे। शेतकऱ्यांच्या सर्व्हिस रोडचा प्रश्नही प्रलंबित आहे। अनेक ठिकाणी रेल्वे मार्गांमध्ये चांदूर येथील रेल्वे स्थानकाचा देखील आढावा घेतलेला आहे। मी हे सांगितलं आहे की रेल्वेमुळे शेतीचे 2 तुकडे पडतात। एखाद्या प्रकल्पामुळे शेतीचे 2 तुकडे पडले असेल आणि शेतकऱ्याची वहिवाट बंद झाली असेल तर शेतकऱ्याची वहिवाट कुणाला बंद करता येत नाही। आणि म्हणून जर रेल्वे बांधायची असेल तर दोन्ही साईडला सर्व्हिस रोड बांधला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याच्या शेतीचे 2 तुकडे झाले, 2 भाग झाले रेल्वेमुळे, पाईपलाईनमुळे, रोडमुळे, दोन्ही साईडला सर्व्हिस रोड देऊन शेतकऱ्याचा रस्ता पूर्ववत करून दिला पाहिजे असे आदेश आम्ही काढलेले आहेत। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचा रस्ता बंद करता येत नाही आणि म्हणून असे आदेश काढलेले आहेत। सर, मुंबईसहित जिमखान्यासंदर्भात देखील महत्वाचे आदेश आहेत। अनेक जिमखान्यांचे अद्यापही भाडेपट्टे आहेत ते रिन्यू झालेले नाही। मुंबई शहरात 11 जिमखाने, उपनगरमध्ये 6 जिमखाने, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये जे जिमखाने सरकारी जागेवर आहे या सर्व जिमखान्यांनी शर्तभंग केलेले आहेत। ज्या अटी शर्तीवर आम्ही जिमखान्याला जागा दिल्या, आता फक्त जिमखाने लग्न लावतात आहे,
पण मूळ भूमिका जिमखान्याची काय होती? या ठिकाणी स्पोर्टला प्रमोशन करणे, क्रीडाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य करणे. आता लग्न समारंभ झाले आहेत, त्यामुळे आता आम्ही हा विचार करतोय, जिमखान्याचा जो बॉयलाज आहे, जी घटना आहे, ती घटना आम्ही दिलेल्या जमिनीच्या अटी शर्तीला सुसंगत नाही. आणि म्हणून मुंबईमधले जिमखाने असतील, हे सर्व जिमखाने यांनी शासनाने दिलेल्या जागेमध्ये शासनाने दिलेल्या अटी शर्ती पाळल्या पाहिजे. याबद्दलचा निर्णय आम्ही घेण्याचा विचार करतो आहे. जर एखाद्या जिमखान्याने शर्तभंग केला तर त्या जमिनी शासन जमा करण्याचा विचार आम्ही करणार आहे.